Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. तर आपला जो पार्ट आहे चालू केलेला तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझमचा. आणि आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डिनरी लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट, प्लेन पोलराइज लाईट, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो, लिओ रोटेटरी कंपाऊंड्स, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स आणि त्याच्यामधला जो आणखी एक कॉन्सेप्ट होता तो कॉन्सेप्ट म्हणजे रेसिमिक मिक्सचर, इथपर्यंतचा पार्ट हा आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आणखी काही कॉन्सेप्ट आणि आपल्याला हळूहळू आता ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये पुढे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये आज आपण जो कॉन्सेप्ट पहिला क्लिअर करणार आहे तो पहिला कॉन्सेप्ट म्हणजे असिमेट्रिक कार्बन ॲटम. जो पहिला कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहे तो पहिला कॉन्सेप्ट म्हणजे कोणता? असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे नेमकं काय? आपल्याला माहिती की व्हॉट इज मीन बाय द असिमेट्रिक कार्बन ॲटम. असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे नेमकं काय की हे आपण पाहून घेऊया. ठीक आहे. So what is meant by the asymmetric carbon atom? The carbon atom which is attached to the four different atoms or groups are called as the asymmetric carbon atoms. जे कार्बन ॲटम दुसऱ्या म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या ॲटम्सला किंवा ग्रुप्सला जोडलेले असतात त्यांना आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम आपण या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे द कार्बन ॲटम्स विच इज अटॅच टू द four different atoms attached to the four different atoms or groups are called as the asymmetric carbon atoms. ज्या कार्बन ॲटमला दुसरे चार वेगळे ॲटम किंवा ग्रुप्स जोडलेले असतात त्या कार्बन ॲटमला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम्स आपण या ठिकाणी म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल एक कंपाऊंड आपण काढला तो CH3 या ठिकाणी एक कार्बन आहे, हा झाला Cl, या ठिकाणी एक ग्रुप जोडला आपण हायड्रोजन ॲटम आणि या ठिकाणी एक ग्रुप जोडला आपण OH, याला आपण क्लोरो इथेनॉल आपण म्हणतो. हा जो कंपाऊंड आहे त्याला काय म्हणायचं आपण? क्लोरो इथेनॉल असं आपण ह्या कंपाऊंड म्हणतो, क्लोरो इथेनॉल आपण म्हणतो. किंवा आणखी एखादा कंपाऊंड आपण काढला, हा झाला CH3, हा कार्बन ॲटम, या ठिकाणी एक COOH ग्रुप आहे, इकडे एक हायड्रोजन ॲटम जोडला आणि या साईडला एक OH ग्रुप जोडला, याला आपण L किंवा और मायनस L और मायनस लॅक्टिक ॲसिड, L और मायनस लॅक्टिक ॲसिड असं आपण त्याला या ठिकाणी L और मायनस लॅक्टिक ॲसिड. आता या कंपाऊंड मधला हा सेंटरचा कार्बन ॲटम बघा, सेंटरचा कार्बन बघा, त्याला एक ग्रुप कोणता जोडलाय? हायड्रोजन जोडलाय. त्याला एक ग्रुप कोणता जोडलाय? OH ग्रुप जोडलाय. आणखी एक कोणता ग्रुप जोडलाय? CH3 ग्रुप जोडलाय. आणि इथं कोण जोडलेला आहे? Cl ग्रुप जोडलाय. म्हणजे सेंटरला जोडलेला जो कार्बन ॲटम आहे त्याला जोडलेले चारी ग्रुप किंवा चारी ॲटम हे कसे आहेत? वेगळे आहेत. म्हणून हा सेंटरचा जो कार्बन ॲटम आहे त्या सेंटरच्या कार्बन ॲटमला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम आपण म्हणतो. या कंपाऊंड मध्ये सुद्धा बघा, हा जो सेंटरचा कार्बन ॲटम आहे त्याला जोडलेले चारी ग्रुप बघू. एक ग्रुप कोणता जोडला? OH ग्रुप जोडलेला आहे. आणखी एक ग्रुप कोणता जोडला? CH3 ग्रुप जोडला. आणखी एक कोणता जोडला? हायड्रोजन जोडला. आणि आणखी एक कोणता जोडलेला आहे? COOH ग्रुप जोडले. बघा बा, सेंट्रलच्या कार्बनला जोडलेले चारीही ग्रुप किंवा ॲटम्स कसे आहेत? वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे हा जो सेंटरचा कार्बन ॲटम आहे त्या सेंटरच्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणत असतो? असिमेट्रिक कार्बन ॲटम आपण म्हणतो. एक एक्झाम्पल बघा, की एक एक्झाम्पल अशा प्रकारचं घेतलं आपण, हा CH3 हा कार्बन, या ठिकाणी COOH ग्रुप आहे, इकडे एक हायड्रोजन ॲटम आणि या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम. आता हा सेंटरचा कार्बन ॲटम जर आपण पाहिला तर त्याला एक ग्रुप कोणता आहे? CH3 आणि हा COOH, इकडे हायड्रोजन जोडला आणि इकडे एक हायड्रोजन जोडलाय. मग सेंटरच्या कार्बनला जोडलेले चारही ग्रुप वेगळे आहेत का? नाही. हे दोन वेगळे जरी असले तरी हे दोन कसे आहेत? सेम आहेत. चारही ग्रुप वेगळे जोडलेत का? नाही, फक्त तीन ग्रुप वेगळे आहेत, CH3, हायड्रोजन आणि CO. चौथा ग्रुप हा सेम आहे पहिल्यासारखा. ठीक आहे ना. मग हा जो सेंटरचा कार्बन ॲटम आहे त्या सेंटरच्या कार्बन ॲटमला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणणार का? नाही, त्याला आपण काय म्हणतो? सिमेट्रिक कार्बन ॲटम आपण त्यांना म्हणत असतो. हे असिमेट्रिक आहेत, चारही वेगळे जर जोडलेले असतील तर त्याला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणतो.
आणि जर वेगळे जोडलेले नसतील तर मग मात्र तो कार्बन ॲटम कोणता असतो, सिमेट्रिक कार्बन ॲटम असतो. जो असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो, कायरल कार्बन ॲटम सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. त्याला आणखी एक नवीन शब्द ऐकून घ्या, त्याला एक शब्द दिलाय आपण. कोणता शब्द दिलेला आहे, कायरल कार्बन ॲटम. असिमेट्रिक कार्बन ॲटमलाच आपण काय म्हणतो, कायरल कार्बन ॲटम सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. इथपर्यंतची गोष्ट क्लिअर आहे, तुम्हाला समजलं आता असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे नेमकं काय आहे. ओके, गुड. आता असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय, हा पार्ट आपल्याला समजलेला आहे. ठीक आहे, आता हा पार्ट आपल्याला समजलेला आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे की व्हॉट इज मीन बाय द असिमेट्रिक मॉलिक्युल्स. आता आपल्याला पुढच्या पार्टमध्ये आपल्याला सांगायचंय की ते म्हणजे काय, असिमेट्रिक मॉलिक्यूल. आता असिमेट्रिक मॉलिक्यूल म्हणजे नेमकं काय, हा पार्ट आपल्याला सांग. असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजलं. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू द 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स इज कॉल्ड ॲज द असिमेट्रिक कार्बन ॲटम. हे बघितलं आपण, हे सेंटरचे कार्बन ॲटम ज्याच्यामध्ये आपल्याला सेंटरच्या कार्बनला जोडलेले चारही ग्रुप वेगवेगळे आहेत, म्हणून ते सेंटरच्या कार्बन ॲटम्सला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम आपण म्हणतो. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचंय की असिमेट्रिक मॉलिक्युल्स म्हणजे नेमकं काय. सिंपल पार्ट आहे, सिंपल पार्ट आहे. जसं आपण सांगितलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करण्याच्या प्रॉपर्टीला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. आणि ज्या कंपाऊंडमध्ये ही प्रॉपर्टी आहे त्याला आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो. सेम हाच पार्ट आहे. 4 डिफरंट ग्रुप जोडलेल्या कार्बनला आपण काय म्हणतो, असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणतो. आणि असिमेट्रिक कार्बन ॲटम असणारे जे कंपाऊंड असतात त्यांना आपण असिमेट्रिक मॉलिक्युल्स आपण त्यांना या ठिकाणी म्हणत असतो. मग असिमेट्रिक मॉलिक्यूल म्हणजे काय, द मॉलिक्युल्स विच कंटेन असिमेट्रिक कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज द असिमेट्रिक मॉलिक्युल्स. लक्षात यायला लागली महत्वाचा मुद्दा. असिमेट्रिक मॉलिक्युल्स म्हणजे काय, द मॉलिक्युल्स विच कंटेन असिमेट्रिक कार्बन ॲटम. मग जो आपण हा कंपाऊंड घेतला, पहिला वरचा कंपाऊंड आपण बघितला. वरचा कंपाऊंड कोणता आहे, क्लोरोइथेनॉल. पहिला कंपाऊंड कोणता आहे, क्लोरोइथेनॉल. आणि हा कोणता आहे, मायनस लॅक्टिक ऍसिड. हा कंपाऊंड कोणता आहे, मायनस लॅक्टिक ऍसिड. आता हा दोन्हीही कंपाऊंड बघा, पहिला कोणता आहे क्लोरोइथेनॉल आणि दुसरा कोणता आहे मायनस लॅक्टिक ऍसिड. आणि हे दोन्हीही कंपाऊंड मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत ना. हा एक असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे आणि इथं हा असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. आता ह्या दोन्हीही कंपाऊंड मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे असं म्हटल्यानंतर हा कंपाऊंड कसा झाला, असिमेट्रिक कंपाऊंड झाला, म्हणजेच असिमेट्रिक मॉलिक्यूल या ठिकाणी झाला. आणखी एक एक्झाम्पल काढू आपण. एक एक्झाम्पल आहे हा COOH ग्रुप, हा कार्बन ॲटम, इथे एक कार्बन ॲटम आणि त्याच्या खाली आणखी एक COOH ग्रुप आहे. या ठिकाणी एक OH ग्रुप काढला, या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम, या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम काढला आणि या ठिकाणी एक OH ग्रुप काढला. हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला आपण टार्टारिक ॲसिड आपण म्हणतो. हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला काय म्हणायचं आपण, टार्टारिक ॲसिड. टार्टारिक ॲसिड, चिंच असते ना चिंच, त्या चिंचेमध्ये हा टार्टारिक ॲसिड असतो ना, ह्याच्यामुळे त्याला आंबट चव असते. चिंचेला जी चव असते ती टार्टारिक ॲसिडमध्ये. आता याच्यामध्ये हा एक कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम, याला एक ग्रुप कोणता जोडला, हा COOH ग्रुप. हा एक हायड्रोजन जोडलाय, एक OH ग्रुप जोडला आणि हा खालचा कंप्लीट ग्रुप त्याला जोडलेला आहे. म्हणजे हा कार्बन ॲटम कसा आहे, असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. ठीक आहे, किंवा इथं एक कार्बन ॲटम आहे बघा, हा एक कार्बन ॲटम आहे, हा एक कार्बन ॲटम आहे. आणि ह्या कार्बनला एक ग्रुप कोणता, COOH, इकडे एक ग्रुप जोडला OH, इकडे एक ग्रुप आहे हायड्रोजन आणि हा कंप्लीट वरचा ग्रुप त्याला जोडलाय. म्हणजे या कार्बनला जोडलेले चारही ग्रुप कसे आहेत, डिफरंट आहे. म्हणजे हा कार्बन ॲटम सुद्धा कसा आहे, असिमेट्रिक कार्बन ॲटम. म्हणजे ह्या कंपाऊंड मध्ये तर 2 असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, म्हणून ह्या मॉलिक्यूलला, या कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, असिमेट्रिक कार्बन ॲटम, असिमेट्रिक मॉलिक्युल्स म्हणतो, किंवा त्यांनाच आपण असिमेट्रिक कंपाऊंड्स आपण म्हणतो. डेफिनेशन सोपी आहे, तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. द कंपाऊंड विच कंटेन असिमेट्रिक कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज द असिमेट्रिक कंपाऊंड्स. आर कॉल्ड ॲज द असिमेट्रिक कार्बन ॲटम. लक्षात ठेवू नका. ज्या कंपाऊंड मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट असतो, ज्या कंपाऊंड मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असतो, तेच कंपाऊंड प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करू शकतात. म्हणजे त्यांच्याकडेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असते, म्हणून ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. ज्या कंपाऊंड मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, कायरल कार्बन ॲटम आहे,
तेच कंपाऊंड प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करत असतात आणि प्लेन पोलराइजला रोटेट करतात म्हणजे त्यांच्याकडे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आहे म्हणून ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, अन्यथा ते ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतात. 3 कंडिशन काय आले? पहिली कंडिशन तुम्हाला काय आले? कंपाऊंडला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवण्यासाठी, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्यातली पहिली कंडिशन अशी आहे की त्यानं प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करणं गरजेचं आहे. त्यानं लेफ्ट साईडला रोटेट करेल, नाही तर मग त्यानं राईट साईडला रोटेट करेल. त्याला राईटला रोटेट केलं तर डेस्ट्रो म्हणून, लेफ्टला रोटेट केलं तर त्याला आपण लिओ म्हणून, ही गोष्ट वेगळी आहे. पण प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करणं गरजेचं आहे. आता सेकंड कंडिशन तुम्हाला अशी काय आली या ठिकाणी की कंपाऊंडला जर प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करायचं असेल तर त्या कंपाऊंडमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असणं अत्यंत गरजेचं आहे. असेल तर ते प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतील, अन्यथा ते प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करणार नाही. त्याच्या बऱ्याचशा कंडिशन तुम्हाला हळूहळू आणखी समजत जाणार आहेत. एक एक कंडिशन. एखादा क्वेश्चन पण विचारला जातो, विच आर द कंडिशन्स फॉर द कंपाऊंड टू शो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम, असा क्वेश्चन विचारला जातो. त्यातली ही सेकंड कंडिशन आहे. कंपाऊंड असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे कायरल कार्बन ॲटम त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. करेक्ट आलं? तर हे असिमेट्रिक कार्बन ॲटम आणि इथं सांगितलं आपण असिमेट्रिक मॉलिक्युल्स, हा कॉन्सेप्ट एक आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. काही अडचण इथपर्यंत नाही. चला आता पुढे आपल्याला जायचं आहे. आणखी आपल्याला काय कंपाऊंड्स मध्ये आपल्याला एक कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहे आणि तो कॉन्सेप्ट कोणता आहे? इनान्शोमर्स. तो कोणता आहे? इनान्शोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्सला इनान्शोमर्स सुद्धा म्हणतात. हा एक कॉन्सेप्ट आपल्याला बघून घ्यायचा आहे. क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन इनान्शोमर्स. इनान्शोमर्स म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यासाठी एक डायग्राम, एक एक्झाम्पल आपण घेऊ आणि ते आहे लॅक्टिक ॲसिडचं. CH3 कार्बन ॲटम, हा झाला COOH ग्रुप आणि हा झाला OH ग्रुप आणि या ठिकाणी असेल हा हायड्रोजन ॲटम आहे आणि जो कंपाऊंड आहे तो आहे आपला प्लस लॅक्टिक ॲसिड. हा जो कंपाऊंड आहे तो कोणता आहे? प्लस लॅक्टिक ॲसिड. हा एक कंपाऊंड आहे प्लस लॅक्टिक ॲसिड. ठीक आहे. आता या कंपाऊंडला जर आपण आरशामध्ये आपण पाहिलं, इथं जे मी काढलेला आहे ना, हा जो पार्ट आपण काढलाय तो कोणता आहे? मिरर आहे. हा मिरर आपण काढला आणि ह्या कंपाऊंडला जर आपण मिररमध्ये पाहिलं, मिररमध्ये आरशामध्ये जर पाहिलं, जसं आपण आपला हात आरशामध्ये समोर ठेवला आणि जर आपण पाहिला त्या प्रकारे हा कंपाऊंड आहे तसा आपण जर मिररच्या समोर ठेवला आणि जर आपण पाहिला तर आपल्याला एक अशा प्रकारचा कंपाऊंड भेटेल. CH3 च्या समोर CH3 असेल, कार्बनला कार्बन असेल, OH ग्रुपच्या समोर हा OH ग्रुप असेल, हायड्रोजन या ठिकाणी येणार आणि या ठिकाणी COOH ग्रुप असेल. कोणता ग्रुप असेल? COOH. बघा OH ग्रुप लेफ्ट साईडला दिसेल ना, तर त्याला आपण काय म्हणत असतो आता? मायनस लॅक्टिक ॲसिड आपण म्हणतो. त्या कंपाऊंडलाच आपण काय म्हणत असतो? मायनस लॅक्टिक ॲसिड त्याला आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे हा कंपाऊंड जर आपण आरशामध्ये पाहिला तर आपल्याला असा दिसतो आणि हा कंपाऊंड जर आरशामध्ये आपण पाहिला, हा कंपाऊंड जर मिररमध्ये पाहिला तर तो आपल्याला असा दिसेल. बरोबर आलं? म्हणजे हा कॉन्सेप्ट त्याच प्रकारे झाला की हा लेफ्ट हँड जर मी मिररमध्ये जर पाहिला, लेफ्ट हँड जर मिररमध्ये पाहिला तर माझ्या राईट हँड सारखा दिसेल मला आणि हा राईट हँड जर मी मिररमध्ये पाहिला तर तो लेफ्ट हँड सारखा मला या ठिकाणी दिसेल. बरोबर आलं? ठीक आहे. आता इथे एक कॉन्सेप्ट आहे की दीज टू कंपाऊंड्स आर मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. These compounds are mirror images of each other. हे दोन्ही कंपाऊंड एकमेकांचे काय आहेत? मिरर इमेजेस आहेत. हा एक पार्ट समजणं गरजेचं. आता इथं समजून घ्या, 2-3 कॉन्सेप्ट याच्यामध्ये समजणं अत्यंत गरजेचं आहे. हे दोन्हीही कंपाऊंड एकमेकांचे कसे आहेत? मिरर इमेजेस आहेत. पहिला क्लिअर झाला कॉन्सेप्ट? ठीक आहे. आता दुसरा कॉन्सेप्ट असा आहे की हा कंपाऊंड आपण एक्झॅक्टली असा पकडला आणि त्याला जर आपण ह्याच्यावरती ठेवलं, हा कंपाऊंड आपण जर हा काढला आणि बरोबर एक्झॅक्ट त्याला जर आपण त्या कंपाऊंडवरती ठेवलं तर प्रत्येक ग्रुपवरती हा प्रत्येक ग्रुप एक्झॅक्ट सिमिलर ग्रुप बसेल का? परत एकदा ऐका की हा कंपाऊंड आपण असा घेतला आणि त्याला एक्झॅक्ट आपण पहिल्या कंपाऊंडवरती जर आपण ठेवलं तर सगळे ग्रुप एक्झॅक्ट एकमेकावरती बसतील का? नाही बसणार.
CH3 वरती CH3 बसेन, COH वरती COH बसेन, पण ह्या हायड्रोजन वरती कोण येऊन बसणार? हा OH ग्रुप बसेल. इथल्या OH ग्रुप वरती येऊन कोण बसणार आहे? हायड्रोजन बसणार आहे. म्हणजे डाव्या हातावरती जर मी माझा आता उजवा हात असा जर मी ठेवला तर ते एक्झॅक्ट इम्पोज होतात का? होत नाही. दे आर नॉन इम्पोज्ड. इम्पोज होत नाहीत म्हणजे एक्झॅक्ट ते बसत नाहीत. बघा हाय बोट, बघा ह्या करंगळीवरती हे बोट बसतं, ह्याच्यावरती हे बोट बसतं, ह्याच्यावरती हे बोट, ह्याच्यावरती हे बोट, हे सगळं बसता एक्झॅक्ट आपल्याला नाही बसणार. बरोबर आलं? म्हणजे हे दोन कंपाऊंड एकमेकांचे कसे आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. हे दोन कंपाऊंड एकमेकांचे काय आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. लक्षात द्या. परत एकदा मी काय म्हणतोय, हे दोन कंपाऊंड एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. दोन मुद्दे कळाले. हे दोन कंपाऊंड एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. दुसरा कॉन्सेप्ट, हे दोन कंपाऊंड एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. म्हणजे ह्या दोन इमेज एकमेकांच्या ह्या नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. हा कॉन्सेप्ट तुम्हाला आता कळाला असेल की सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे नेमकं काय. एक्झॅक्ट बसलं म्हणजे याच्यावरती सेम सगळा जर पार्ट एक्झॅक्ट जर बसला तर त्याला सुपर इम्पोजेबल म्हणत असतो. जर बसत नसतील तर त्याच ॲटमवरती तोच ग्रुप, तोच ॲटम, त्याच ग्रुपवरती तोच ग्रुप, त्याच कार्बनवरती तोच कार्बन असा जर बसत असेल एक्झॅक्ट तर त्याला सुपर इम्पोजेबल म्हणू. आणि जर बसत नसेल तर त्याला आपण नॉन सुपर इम्पोजेबल आपण असू द्या. इनान्शोमर्स मध्ये असतो. तर हे दोन कंपाऊंड काढले तर हे दोन कंपाऊंड एकमेकांचे काय आहेत? मिरर इमेजेस आहेत. हा कंपाऊंड आरशामध्ये पहा याच्यासारखा दिसेल, हा कंपाऊंड आरशामध्ये पहा याच्यासारखा दिसेल. यालाच म्हणतो की द कंपाऊंड्स विच आर मिरर इमेजेस ऑफ ईच अदर, विच आर मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आर कॉल्ड ॲज द इनान्शोमर्स. जे कंपाऊंड, जे दोन कंपाऊंड एकमेकांचे मिरर इमेज असतात, त्या दोन कंपाऊंडला आपण एकमेकांचे इनान्शोमर्स म्हणतो. आणि त्यालाच आपण, त्या फेनॉमेनॉनला आपण इनान्शोमेरिझम म्हणतो. म्हणजे थोडक्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण म्हणतो. इनान्शोमर. So the compounds which are mirror images of each other are called as the enantiomers and the phenomenon is called as the enantiomerism. मग आता हा प्लस लॅक्टिक ऍसिड आणि हा मायनस लॅक्टिक ऍसिड हे दोन्ही एकमेकांचे कोण आहेत? इनान्शिओमर्स आहेत. हे दोन्ही काय आहेत? एकमेकांचे इनान्शिओमर्स. मग आता ह्या इनान्शिओमरच्या प्रॉपर्टीज तुम्ही काय सांगताल? इनान्शिओमरच्या प्रॉपर्टीज काय सांगताल तुम्ही या ठिकाणी? सिंपल प्रॉपर्टी आहे. सिंपल प्रॉपर्टी बघा, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्रॉपर्टीचं बोलायचं झालं तर बघा दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो बाबा? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो या ठिकाणी? सेम असतो. दोघांच्याही फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा कशा असतात? सेम असतात. दोघांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. दोघांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी, याचा मेल्टिंग पॉईंट जेवढा असेल तेवढाच मेल्टिंग पॉईंट ह्याचा असतो. याचा बॉइलिंग पॉईंट जेवढा असेल तेवढाच बॉइलिंग पॉईंट त्याचा असतो. दोघांच्या फिजिकल प्रॉपर्टी सेम असतात. दोघांची डेन्सिटी सेम असते. दोघांची विस्कॉसिटी सेम असते. म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा प्रकारच्या असतात? सेम असतात. परंतु त्या दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिफरंट असते. दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कशी असते बाबा? डिफरंट असते. दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिफरंट असते. दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिफरंट असते. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिफरंट असते म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करण्याची डायरेक्शन दोघांची वेगळी असते. एक राईट साईडला रोटेट करत असतो तर दुसरा लेफ्ट साईडला रोटेट करतो. फॉर एक्झाम्पल याच्यामधला प्लस लॅक्टिक ऍसिड म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटर आहे, म्हणजे हा प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट साईडला रोटेट करतो. तर हा कंपाऊंड प्लेन पोलराइज्ड लाईटला लेफ्ट साईडला रोटेट करतो. म्हणून दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कशी असते? डिफरंट असते. त्या दोघांपैकी एकाला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड म्हणतो. तर त्याच्या इमेजला आपण लिओ रोटेटरी कंपाऊंड म्हणतो. आणि इक्विमोलार मिक्सचर जर त्या दोघांचा असेल तर त्याला आपण रेसिमिक मिक्सचर आपण त्याला म्हणत असतो. त्याला काय म्हणतो आपण? त्याचं रेसिमिक मिक्सचर, त्याला असं आपण म्हणत असतो. त्याला आपण रेसिमिक मिक्सचर असं आपण त्याला म्हणू शकतो. करेक्ट आलं? तर हा झाला पार्ट इनान्शिओमर्सचा. बरोबर आलं? आणखी जर डिटेलमध्ये डेफिनेशन बोलायची झाली तर तुम्ही असं म्हणू शकतो, द कंपाऊंड्स विच आर
नॉन सुपरइम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेजेस आर कॉल्ड ॲज द इनॉन्शोमर्स. ज्या कंपाऊंडच्या मिरर इमेज तर असणार ना, आपण मिरर इमेजेस म्हणजे ते एकमेकांचे मिरर इमेज आहेतच. एकमेकांच्या मिरर इमेजेस ह्या नॉन सुपरइम्पोजेबल असतात, त्यांना आपण इनॉन्शोमर्स आपण या ठिकाणी म्हणत असतो. तर हे झाले इनॉन्शोमर्स आणि त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणत असतो इनॉन्शोमेरिझम. आता याच्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे डाय स्टेरिओमर्स. सेकंड जो पार्ट आहे तो काय आहे, डाय स्टेरिओमर्स. आणि याच्याबद्दल हे डिस्कशन करायच्या अगोदर मी एक कंपाऊंड घेणार आहे आणि त्या कंपाऊंडचं नाव आहे टार्टारिक ॲसिड. टार्टारिक ॲसिड. एक जो कंपाऊंड मी घेणार आहे तो कोणता आहे, टार्टारिक ॲसिड आहे. टार्टारिक ॲसिडचा फॉर्म्युला कसा आहे, COOH ग्रुप आणि या ठिकाणी सुद्धा असेल हा COOH ग्रुप, हा हायड्रोजन, हा झाला OH ग्रुप, हा झाला हायड्रोजन आणि हा झाला OH ग्रुप. हे जंक्शनला कोण असतं, कार्बन ॲटम असतो. आणि कोणता, असिमेट्रिक कार्बन ॲटम असतो. तो क्रॉस दाखवत असतो आपल्याला, हळूहळू कळेल तुम्हाला. आणि जर ह्या कंपाऊंडला टार्टारिक ॲसिड आहे परंतु त्याला म्हणतो आपण फर्स्ट कंपाऊंड. हे कंपाऊंडला काय म्हणू आपण, फर्स्ट कंपाऊंड. आणि हा जो फर्स्ट कंपाऊंड आहे त्या फर्स्ट कंपाऊंडला आपण मिररमध्ये पाहूयात. मिररमध्ये पाहिल्यावर काय दिसेल, COOH च्या ठिकाणी हा COOH ग्रुप दिसेल, हा कार्बन ॲटम आहे. हा COOH च्या ठिकाणी हा COOH ग्रुप दिसेल, हा हायड्रोजन इथं दिसेल आणि हा झाला OH ग्रुप. या OH च्या समोर हा OH ग्रुप आणि इथं हायड्रोजन आणि ह्याला म्हणू आपण सेकंड कंपाऊंड. आणि ह्याला काय म्हणू आपण, सेकंड कंपाऊंड आपण त्याला म्हणूया. काही अडचण नाही. मग या कंपाऊंडला जर आपण आरशामध्ये पाहिलं तर या कंपाऊंड सारखा दिसेल ना आपल्याला. म्हणजे दोन कंपाऊंड एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. म्हणजे हे दोन कंपाऊंड कोण झाले, एक्झॅक्ट इनॉन्शोमर्स झाले ना. कोण झाले ते, इनॉन्शोमर्स. आणि ह्याला एक्झॅक्ट घेऊन जर ह्याच्यावरती ठेवलं तर हायड्रोजनवरती कोण यायला, OH यायला. इथल्या OH वर कोण येणार, हायड्रोजन. म्हणजे हे नॉन सुपर इम्पोजेबल आहे. मिरर इमेज पण आहे आणि नॉन सुपर इम्पोजेबल आहे. म्हणजे हे दोन कोण आहे, इनॉन्शोमर्स आहे. ठीक. हे जे टार्टारिक ॲसिड आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी मी आणखी एक फॉर्म्युला काढू शकतो की हा COOH ग्रुप या ठिकाणी असेल, हा दुसरा COOH ग्रुप, हा हायड्रोजन ॲटम, हा झाला OH ग्रुप, हा झाला OH ग्रुप आणि हा झाला हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. हाला कंपाऊंड नंबर थर्ड म्हणू आपण. याला कंपाऊंड नंबर थर्ड म्हणूयात आपण. करेक्ट आलं. आणि हा कंपाऊंड नंबर थर्ड जर आपण एखाद्या मिररमध्ये जर आपण पाहिला तर तो कंपाऊंड असा दिसेल ना आपल्याला. हा COOH ग्रुप, हा COOH ग्रुप, या ठिकाणी हायड्रोजन आणि हा झाला OH ग्रुप, हा OH ग्रुप आणि हायड्रोजनच्या समोर हायड्रोजन आणि याला आता आपण कंपाऊंड नंबर 4 म्हणू. हे पण टार्टारिक ॲसिडचाच फॉर्म्युला आहे. हा कंपाऊंड जर आपण आरशामध्ये पाहिला तर आपल्याला तो एक्झॅक्ट असा दिसेल. म्हणजे हे दोन स्ट्रक्चर, हे दोन मॉलिक्यूल एकमेकांचे कोण आहेत, मिरर इमेजेस आहेत. म्हणजे एक्झॅक्टली ते कोण आहेत, इनॉन्शोमर्स झाले ना. पहिलं स्ट्रक्चर आणि दुसरं स्ट्रक्चर हे इनॉन्शोमर्स आहे. तिसरं स्ट्रक्चर आणि चौथं स्ट्रक्चर हे पण कोण आहेत, इनॉन्शोमर्स आहेत. तुम्ही म्हणताल की सर आपण डाय स्टेरिओमरच्या अंडर पाहायला लागलो, एक्झॅक्ट येणार आहे. आता मी काय करणार आहे, पहिला कंपाऊंड काढणार आहे. हा पहिला कंपाऊंड काढणार आहे. पहिला कंपाऊंड मी असा काढला ना, हा COOH ग्रुप आणि हा झाला COOH ग्रुप. या ठिकाणी असेल OH ग्रुप आणि हा झाला हायड्रोजन ॲटम, हा झाला OH ग्रुप, हा झाला हायड्रोजन ॲटम, टार्टारिक ॲसिड. आणि त्याच्यासमोर मी काय करतो, हा तिसरा कंपाऊंड काढतो. मी हा तिसरा कंपाऊंड मी काढणार आहे.
तिसरा कंपाऊंड कसा आहे COOH ग्रुप आणि बॉटमला सुद्धा कोण आहे हा COOH ग्रुप आहे. त्याच्यानंतर इथं एक OH ग्रुप आहे, हा एक हायड्रोजन ॲटम आहे, हायड्रोजन ॲटम आणि हा झाला OH. पहिला कंपाऊंड काढला आणि हे तिसरा कंपाऊंड काढला. हा पण टार्टारिक ऍसिड आहे आणि हा सुद्धा टार्टारिक ऍसिड आणि ह्या दोघांच्या मध्ये आपण असा मिरर ठेवला. तर हा कंपाऊंड जर मी आरशामध्ये पाहिला तर तो असा दिसेल का? नाही दिसणार. हा कंपाऊंड जर मी आरशामध्ये पाहिला तर असा दिसेल का? नाही. हा कोण आहे? टार्टारिक ऍसिड आहे. हा कोण आहे? टार्टारिक ऍसिडच आहे. पण हा कंपाऊंड मी जर आरशामध्ये पाहिला तर मला असा दिसेल का? नाही दिसणार. म्हणजे हे दोघं एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत का? नाही. एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत का? नाही. एकमेकांचे मिरर इमेजेस जर ते नसतील तर त्या दोन कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो? डायस्टेरिओमर्स म्हणतो आणि त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणत असतो? डायस्टेरिओमेरिझम. त्याला आपण डायस्टेरिओमर्स म्हणतो आणि त्या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं आपण? डायस्टेरिओमेरिझम असा आपण त्या कॉन्सेप्ट. सो द कंपाऊंड्स विच आर नॉन मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आर कॉल्ड ॲज द डायस्टेरिओआयसोमर. ठीक आहे. आता हा एक्झॅक्ट ह्याच्यावरती ठेवला तर दोघं इम्पोज होतात का? नाही. म्हणजे हे नॉन सुपर इम्पोजेबलच आहे. हे मिरर इमेज ह्या नॉन सुपर इम्पोजेबल आहे, ती गोष्ट वेगळी झाली. पण हे मिरर इमेजेसच नाहीत, एकमेकांचे मिरर इमेजेसच नाहीत. म्हणजे पहिला कंपाऊंड आणि तिसरा कंपाऊंड एकमेकांची मिरर इमेज असू शकते का? नाही. म्हणजे पहिला आणि तिसरा डायस्टेरिओमर्स आहेत. पहिला आणि चौथा डायस्टेरिओमर्स आहे. दुसरा आणि तिसरा डायस्टेरिओमर्स आहे. दुसरा आणि चौथा डायस्टेरिओमर्स आहे. हे एकमेकांचे डायस्टेरिओमर्स आहेत. हा जो लॅक्टिक ऍसिड मी काढला होता ना, हा प्लस लॅक्टिक ऍसिड होता, सॉरी टार्टारिक ऍसिड काढला होता ना, तो प्लस टार्टारिक ऍसिड होता. हा जो आहे तो मायनस टार्टारिक ऍसिड होते. आणि हे जे दोन काढले होते ना मी, ते मिझो टार्टारिक ऍसिड्स होते. ते कोणते होते? मिझो. आता हे मिझो म्हणजे नेमकं काय ते कळेल तुम्हाला थोड्या वेळात. आता मिझो म्हणजे नेमकं काय, हे कशाला म्हणायचं हे कळेल तुम्हाला. करेक्ट आलं? काही अडचण नाही. प्रॉपर्टी सांगायला यायला पाहिजे. मग हे दोन डायस्टेरिओमर्स आहेत. मग काय असू शकतं? दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असू शकतो? सेम असू शकतो. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम आहे. दोघांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी जवळपास सिमिलर राहतात, आयडेंटिकल नाही. फिजिकल प्रॉपर्टी मी सिमिलर म्हणा, नॉन आयडेंटिकल पण जवळपास सिमिलर राहतात. दोघांच्याही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या जवळपास सिमिलर राहतात, नॉन आयडेंटिकल डायस्टेरिओमर्स मध्ये म्हणतोय. फिजिकल प्रॉपर्टी नॉन आयडेंटिकल म्हणजे एक्झॅक्ट सेम असू शकतात का? एक्झॅक्ट सेम असू शकत नाही. डायस्टेरिओमर्स मध्ये जेवढेही स्ट्रक्चर आपल्याला भेटतात त्यातले काही ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, काही ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. इनॅन्शिओमर मध्ये तसं नाही. इनॅन्शिओमर मध्ये दोघंच्या दोघं ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. पण डायस्टेरिओमर्स मध्ये आपल्याला नेहमी 4 प्रकारचे स्ट्रक्चर पॉसिबल असतात. त्यातले काही ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह जे असतात त्यातला एक डेक्स्ट्रो रोटेटरी असतो, तर दुसरा लिओ रोटेटरी असतो. बघा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्ट्रक्चर्स जे असतात त्यांच्यामधले त्याच्यातला एक डेक्स्ट्रो असतो तर दुसरा लिओ असतो. आणि दोघांच्या इक्विमोलार मिक्सचरला आपण रेसिमिक मिक्सचर म्हणतो. आणि लास्ट ऍड करायचंय, डायस्टेरिओमर्स मध्ये आपल्याला काही स्ट्रक्चर हे मिझो प्रकारचे भेटतात. कोणत्या प्रकारचे भेटतात? मिझो प्रकारचे आपल्याला भेटतात. सम स्ट्रक्चर्स आर द मिझो स्ट्रक्चर्स. आता हे मिझो स्ट्रक्चर्स म्हणजेच नेमकं काय आहे, हाच कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. समजलं? डायस्टेरिओमर्स म्हणजे काय? आता विच आर नॉन मिरर इमेजेस ऑफ ईच अदर, जे एकमेकांची मिरर इमेजेस नाही त्यांना आपण डायस्टेरिओमर्स त्यांना आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्येच आपण एक पाहणार आहे, व्हॉट इज मीन बाय द मिझो कंपाऊंड्स. आता हे मिझो कंपाऊंड्स म्हणजे नेमकं काय? मिझो कंपाऊंड्स म्हणजे काय तेच काढणार आहे आपण इथं. की हा झाला COOH ग्रुप, हा झाला COOH ग्रुप, या ठिकाणी
OH ग्रुप, इथे एक असेल हायड्रोजन, इथे एक OH ग्रुप आणि इथे एक आहे हायड्रोजन. ठीक आहे, हा एक कंपाऊंड काढलाय. आणि हा कंपाऊंड कोणता काढलाय? आत्ताच आपण बघितलेला, आत्ताच आपण पाहिलेला कोणता आहे? टार्टारिक ऍसिड. आत्ताच आपण पाहिलेला कोणता आहे? टार्टारिक ऍसिड. आता हा टार्टारिक ऍसिडला जर मी इथून बरोबर एका इमॅजिनरी लाईननं मी कट करतो, एक इमॅजिनरी लाईन आहे, मी काय केली माहिती आहे का? ही एक इमॅजिनरी लाईननं त्या कंपाऊंडला मी काय केलं? कट केलं. आणि इमॅजिनरी लाईननं कट केल्यानंतर त्या कंपाऊंडचे मला हे दोन पार्ट भेटतात. इमॅजिनरी लाईननं जर मी हा कंपाऊंड कट केला तर वरचा एक पार्ट भेटतो आणि हा खालचा एक पार्ट भेटतो. आता हा पार्ट जर आरशामध्ये पाहिला तर असा दिसतो आणि हा जर पार्ट आरशामध्ये पाहिला तर असा दिसेल. बरोबर आलं ना? एखादा कंपाऊंड जर आपण एका इमॅजिनरी लाईनमधून कट केल्यावर त्याचे दोन इक्वल पार्ट भेटतात आणि भेटलेले दोन्ही पार्ट एकमेकांचे मिरर इमेजेस जर असतील तर अशा प्रकारच्या कंपाऊंड्सला आपण मिझो कंपाऊंड्स आपण म्हणतो. सो द कंपाऊंड्स which can be divided into two equal parts by the imaginary line and that two equal parts are the mirror images of each other are called as the meso compound. जे कंपाऊंड एखाद्या इमॅजिनरी लाईननं कट केल्यानंतर दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड होतात आणि ते दोन इक्वल पार्ट हे एकमेकांचे मिरर इमेजेस असतात, अशा कंपाऊंडला आपण मिझो कंपाऊंड म्हणतो. म्हणजे हा कंपाऊंड कोणता झाला? मिझो टार्टारिक ऍसिड झाला. हा कंपाऊंड काय झाला? मिझो टार्टारिक ऍसिड झाला. ठीक आहे, लक्षात दिले मी काय म्हणायला लागलोय? कॉन्सेप्ट काय आहे व्यवस्थित बघा. कॉन्सेप्ट काय आहे? The compound which can be divided into two equal parts by the imaginary line, and that two equal parts are the mirror images of each other are called as the meso compounds. आणि त्या इमॅजिनरी लाईनलाच आपण काय म्हणत असतो? प्लेन ऑफ सिमेट्री म्हणत असतो. त्यालाच काय म्हणायचं आपण? प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री हा पाहणार आहेत आपण एका व्हिडिओमध्ये, एलिमेंट ऑफ सिमेट्रीमध्ये. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणतो. हे प्लेन ऑफ सिमेट्री इमॅजिनरी लाईन, त्यानं कंपाऊंडला दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड केला आणि ते दोन इक्वल पार्ट हे एकमेकांचे मिरर इमेजेस असतात, असे मिझो कंपाऊंड. आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मिझो कंपाऊंड हे नेहमी कसे असतात माहिती आहे का? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात का? नाही, ते नेहमीच कसे असतात? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतात. ते कंपाऊंड ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतात. त्याचं कारण हे आहे की जर मिझो कंपाऊंडमध्ये दोन असिमेट्रिक कार्बन ॲटम असतात, दोन असिमेट्रिक कार्बन ॲटम असतात. त्यातला एक असिमेट्रिक कार्बन ॲटम हा डेक्स्ट्रो असतो आणि दुसरा जो असतो तो कसा असतो? लिओ असतो. डेक्स्ट्रो राईट साईडला फिरवेल तर हा लेफ्ट साईडला फिरवेल. मग दोघांचं कॉम्पिटिशन लागलं आणि दोघांचं कॉम्पिटिशन असेल तर प्लेन पोलराइज लाईट कोणत्या साईडला फिरणार नाही. बरोबर आलं ना? तर तो मिझो कंपाऊंड हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतो. जसं आपलं रेसिमिक मिक्सचर असतं त्याच प्रकारे मिझो कंपाऊंड सिंगल आहे परंतु ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतो. करेक्ट आलं? तर हा झाला मिझो कंपाऊंड. तर या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं आपण? असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे नेमकं काय, असिमेट्रिक मॉलिक्युल्स म्हणजे नेमकं काय, इनॅन्शोमर्स म्हणजे नेमकं काय आहे, डायस्टेरिओमर्स म्हणजे नेमकं काय आहे आणि मिझो कंपाऊंड्स म्हणजे नेमकं काय, हे आपण पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक शब्द आपल्याला ऐकायला भेटला, तो म्हणजे कोणता? तो म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री. म्हणजे काय? एलिमेंट ऑफ सिमेट्री असतात. तीन एलिमेंट्स ऑफ सिमेट्री असतात. एक प्लेन ऑफ सिमेट्री, सेंट्रल ॲक्सिस ऑफ द सिमेट्री हा एक पार्ट असतो किंवा सेंटर ऑफ सिमेट्री असा एक त्याला आपण म्हणतो, आणि एक सेंट्रल ॲक्सिस ऑफ द सिमेट्री म्हणजे ॲक्सिस ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री आणि ॲक्सिस ऑफ सिमेट्री असे त्याच्याबद्दल एक व्हिडिओ आपण तयार करणार आहे. बरोबर आलं? हा झाला कॉन्सेप्ट. तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.